नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी बोर्ड एक्झामबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. खूप दिवसांपासून विद्यार्थी इंस्टाग्रामवरती मेसेज करत आहे, विद्यार्थी व्हॉट्सअपला मेसेज करत आहे, विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहे, सर 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द होऊ शकते का, सर 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द होणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. ही माहिती खरी आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. कारण विद्यार्थ्यांनो, जेव्हा बोर्ड एक्झाम जवळ येते तेव्हाच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात. आणि विद्यार्थ्यांनो, ते प्रश्न निर्माण होण्याचं कारणही काय आहे? तर विद्यार्थ्यांनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा मित्रांनो देशामध्ये तुम्ही बघितलं असेल तर मित्रांनो, कोरोनाचा नवीन व्हेरियंट या ठिकाणी आलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो, या व्हेरियंटमुळे काय झालं आहे तर विद्यार्थी देखील मित्रांनो टेन्शनमध्ये आलेले आहे. विद्यार्थी म्हणत आहे की ज्या वर्षी तुम्ही बघितलं असेल 2019 विद्यार्थ्यांनो, 2020 या वर्षी मित्रांनो काय झालं होतं, कोरोना देखील खूप वाढलेला होता. तर त्यामुळे मित्रांनो काय झालं होतं, 10वी 12वीच्या ज्या बोर्ड परीक्षा होत्या त्या ठिकाणी कॅन्सल केल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट पास केलेलं होतं. आता विद्यार्थ्यांनो, त्याच प्रकारे याही वर्षी मित्रांनो कोरोना वाढलेला आहे. मग याही वर्षी विद्यार्थ्यांना पास केलं जाणार का, बोर्ड परीक्षा रद्द होणार का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, कारण तुम्हाला ऑथेंटिक माहिती मित्रांनो फक्त या चॅनलवरती मिळत असते. तर बघा मित्रांनो, तुम्ही ठिकाणी डेट बघून घ्या. एक बातमी आली आहे कधीशी मित्रांनो, 30 डिसेंबरची. ठीक आहे, तुम्ही ठिकाणी बघू शकता. आज झाली मित्रांनो महत्त्वाची बातमी, कारण तुम्हाला लेटेस्ट सर्व अपडेट मी प्रोव्हाइड करत असतो. तर बातमी अशी मित्रांनो बघा, संपर्कातील आणखी एक विद्यार्थी कोरोनाबाधित झालेला आहे. काळजीचे कारण नाही, पहिल्या विद्यार्थ्याची RT-PCR निगेटिव्ह आलेली आहे. आता विद्यार्थ्यांनो, यामध्ये नेमकं काय प्रकार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी या ठिकाणी कोरोनाबाधित झाले म्हणजेच मित्रांनो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जर मित्रांनो विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे कोरोनाची लागण होत राहिली तर एक्झाम तुमच्या ठिकाणी होणारच नाहीत. कारण मित्रांनो, रुग्णसंख्या जर वाढल्या तर मित्रांनो राज्य सरकार किंवा मित्रांनो बोर्ड काय करेल, तुमची 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करून टाकेल आणि तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाच्या त्या ठिकाणी पास करेल. आता विद्यार्थ्यांनो, पण खरोखर तशी सिच्युएशन आहे का किंवा तसं ठिकाणी मित्रांनो होऊ शकतं का, याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो. अगोदर ही बातमी बघून घ्यायची आहे. तर बघा, तुळजापूर तालुक्यातील एका 14 वर्षीय शाळकरी मुलास मित्रांनो कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला होता. नव्या JN व्हेरियंटचा तो रुग्ण असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यात मित्रांनो तथ्य नसल्याचं शुक्रवारी समोर आले. यात रुग्णाची RT-PCR टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली असून खात्रीसाठी मित्रांनो पुन्हा एकदा RT-PCR केली जात आहे. दरम्यान मित्रांनो, याच विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या अन्य एका विद्यार्थ्याची रॅपिड अँटीजन टेस्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तुळजापूर तालुक्यातील एका 14 वर्षीय विद्यार्थ्यास ताप सर्दी असल्याने त्याची रॅपिड अँटीजन टेस्ट केली असता त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र खात्रीसाठी ह्या विद्यार्थ्याची RT-PCR टेस्ट करण्यात आली आहे, तेव्हा पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा एकदा त्याच विद्यार्थ्याची RT-PCR टेस्ट केली गेली आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तो कोरोनाबाधित आहे की नाही याची खात्री होणार आहे. दरम्यान ह्या विद्यार्थ्यावर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जर दुसरी टेस्टही निगेटिव्ह आल्यास या विद्यार्थ्यास शनिवार किंवा रविवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. कारण मित्रांनो, त्याच्या ठिकाणी टेस्ट जर निगेटिव्ह आला तर तो विद्यार्थी कोरोनाबाधित नाही असं समजलं जाईल, आणि जर पॉझिटिव्ह आला तर तो विद्यार्थी कोरोनाबाधित आहे. म्हणजेच मित्रांनो, सांगायचे तू काय तर सध्या मित्रांनो कोरोनाचं ठिकाणी सावट आहे. यामुळे मित्रांनो काय होईल, जर एक्झाम ठिकाणी घेतले गेल्या तर खूप सारे विद्यार्थी एकत्र येतील आणि विद्यार्थ्यांना रुग्णसंख्या वाढू शकते. म्हणूनच मित्रांनो, बोर्ड काय करतं, तुमच्या ठिकाणी ज्या बोर्ड एक्झाम त्या ठिकाणी कॅन्सल करतं. पण मित्रांनो, खरोखर तशी सिच्युएशन आहे का तर सध्या तरी मित्रांनो तशी सिच्युएशन निर्माण झालेली नाही आहे. कारण महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो सध्या तशा ठिकाणी काही रुग्ण वाढलेले नाही आहेत. जेवढे फाईल मित्रांनो तेवढे रुग्ण या ठिकाणी संख्या वाढलेली नाही आहे, खूपच या ठिकाणी कमी आहे. त्यामुळे मित्रांनो तुमच्या बोर्ड एक्झाम तर या ठिकाणी कॅन्सल होणार नाही आहेत. पण जर मित्रांनो रुग्णसंख्या वाढली तर तुमच्या ठिकाणी बोर्ड एक्झाम इझिली कॅन्सल केल्या जाऊ शकतात. कारण मित्रांनो सरकारलाही किंवा मित्रांनो बोर्डालाही विद्यार्थ्यांचं हित जपायचं आहे, विद्यार्थ्यांचं आरोग्य जपायचं आहे. जर मित्रांनो विद्यार्थ्यांचं आरोग्य जर या ठिकाणी धोक्यामध्ये येत असेल तर बोर्ड एक्झाम तुमच्या कॅन्सल केल्या जाऊ शकतात. कसं, जेव्हा मित्रांनो रुग्णसंख्या वाढेल तेव्हा. आता विद्यार्थ्यांना तुमची एक्झाम कधी मार्च फेब्रुवारीमध्ये, ठीक आहे, तर त्या दरम्यान जर मित्रांनो रुग्णसंख्या जर खूपच वाढत गेली तर तुमच्या बोर्ड एक्झाम कॅन्सल केल्या जाऊ शकतात आणि तो निर्णय मित्रांनो त्यावेळेस घेतला जाईल. म्हणून मला मित्रांनो
वेळोवेळी सर्व अपडेट प्रोव्हाइड करत राहणार आहे की खरोखर एक्झाम कॅन्सल होणार की नाही, किंवा बोर्ड एक्झामबाबत काय निर्णय घेण्यात आला, किंवा बोर्ड एक्झामबाबत काय हालचाली आल्या, काय अपडेट आल्या, सर्व अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सर्वांनी ताबडतोब चॅनल सबस्क्राईब करा, कारण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित प्रोव्हाइड करत असतो. आणि आत्तापर्यंत तुम्ही सर्व व्हिडिओ बघून घ्या, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहितीच प्रोव्हाइड केली जसं तेही मित्रांनो पुराव्यास आहेत. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुम्हाला बघायची आवश्यकता राहणार नाही. डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. तर बघा मित्रांनो, शाळेतील केल्या चाचण्या, नंतर बघा 18 नातेवाईक निघाले निगेटिव्ह, काय घ्यावी काळजी, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, काळजी नको, सावधगिरी हवी, अशा मित्रांनो भरपूर ठिकाणी बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण सांगायचं तो असा होता की तुमचा जो प्रश्न होता की बोर्ड एक्झाम कॅन्सल होणार का, किंवा बोर्ड एक्झाम होणार की नाही होणार, त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण उत्तर दिले. जर रुग्णसंख्या अशाच प्रकारे जर वाढत राहिली तर तुमच्या एक्झाम आणखी कॅन्सलही होऊ शकतात, आणि रुग्णसंख्या जर मित्रांनो वाढली नाही तर तुमच्या बोर्ड एक्झाम घेतली जाणार आहेत. म्हणून तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा आहे. अभ्यास जर तुम्ही ठिकाणी चालू ठेवला तर एन वेळेस तुमच्या एक्झामही झाल्या तर तुम्ही अभ्यासाने ठिकाणी पास होऊ शकतात, आणि जर एन वेळेस तुमच्या एक्झाम कॅन्सलही झाल्या तरी तुमचाच फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे, अभ्यास बंद करायचा नाही आहे. तुमचा जो काही अभ्यास आहे तो तुम्हाला क्लिअरली चालू ठेवायचा आहे. तुमच्या बोर्ड एक्झाम ठिकाणी होण्याची चान्सेस मित्रांनो 99% आहे. ठीक आहे, म्हणून अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे. अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.